नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या 5 मुद्द्यांवर बोलणार आहोत। आता ह्या 5 मुद्द्यांवर बोलणं खूप गरजेचं आहे, कारण आता आपल्याला लवकरच टीईटीचा रिझल्ट लागणार आहे आणि ह्या टीईटीचा रिझल्ट लागण्या अगोदर बऱ्याचशा अशा काही घटना घडत आहेत, त्याचा परिणाम आपल्या टीईटीच्या रिझल्टवर होऊ शकतो। म्हणून आता ह्या ज्या काही 5 महत्त्वाच्या मुद्दे आहेत किंवा घटना आहेत यांच्यावर बोलणं गरजेचं आहे। आता सर्वप्रथम हे 5 मुद्दे कोणते आहेत ते आपण पाहू आणि त्यानंतर आपण त्यावर सविस्तर विश्लेषण करू। पहिला मुद्दा आहे टीईटी घोटाळा 2018 ची यादी। आता जशी काही 2019 ची यादी आली होती तशीच 2018 ची पण येणार आहे, यावर आपण बोलणार आहोत। दुसरा मुद्दा आहे टीईटी 2019 चा घोटाळा आणि त्याच्यामध्ये अब्दुल सत्तार जी की माजी मंत्री होते आणि आता सध्याचे मंत्री सुद्धा आहेत, यांवर सुद्धा बोलणार आहोत। त्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे नवीन शिक्षण मंत्री। आता नवीन शिक्षण मंत्री कोण असणार याच्यावर सुद्धा आपण बोलणार आहोत। त्यानंतरचा चौथा घटक आहे टीईटी रिझल्ट टेट अपडेट, जे की आपल्या पाचीला पुजलेला आहे। आपण जवळजवळ 7-8 महिने झाले टीईटी रिझल्टची वाट पाहतोय, 1 वर्ष झाले टेट एक्झामची वाट पाहतोय, याच्यावर सुद्धा आपण बोलणार आहोत। आणि त्याच्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आता जे काही आपण आगामी आपले जे प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये आपण लवकरच नोट्स व्हिडिओ टाकणार आहोत आणि फेस कॅम व्हिडिओ सुद्धा लवकरच येणार आहेत, यावर सुद्धा बोलणार आहोत। आणि नेक्स्ट प्लॅनिंग आपला काय असणार आहे त्यावर सुद्धा बोलणार आहोत आणि थोडंसं रक्षाबंधन याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत। आता जे काही मुद्दे आहेत त्यावर आपण सविस्तर विश्लेषण करू। पहिला मुद्दा आहे टीईटी घोटाळा 2018 ची यादी। आता एक गोष्ट लक्षात घ्या, जशी काही 2019 ची जे काही बोगस शिक्षक होते, बोगस शिक्षक म्हणजे अपात्र जे पैसे देऊन टीईटीचे प्रमाणपत्र मिळवले होते, आता मीडियावाल्यांनी काय बातमी पसरवलेली आहे, 7,874च्या 74 म्हणजे जवळजवळ 7,500च्या वर सर्वच्या सर्व शाळेवर जाऊन शिक्षक लागलेले आहेत। मीडियावाल्यांना तीळ मात्र याची कल्पना नाही, याचा जास्त अभ्यास केलेला नाही, ते सरळ 7,500 शिक्षक संस्थेवर लागलेले आहेत, इकडे तिकडे लागलेले आहेत आणि पगारी उचलत आहेत असा त्यांचा भ्रम झालेला आहे। पण याच्यामधले जवळजवळ 80 ते 90% असे आहेत की ते अक्षरशः नोकरीला लागलेले नाहीत, फक्त काही प्रमाणात नोकरीला लागलेले आहेत, त्यांना ते प्रमाणपत्र पाहिजे होतं म्हणून पैसे देऊन हे केलेलं आहे। पण मीडियावाल्यांच्या नजरेमध्ये सर्वच्या सर्व शाळेवर नोकरीला आहेत, पण वस्तुस्थिती तशी नाहीये। सर्वच्या सर्व नोकरीला लागले नाहीत, फक्त पैसे देऊन प्रमाणपत्र घेतलेले आहेत। आता जशी 2019 ची यादी आली त्याच्यामध्ये 7,874 जे बोगस विद्यार्थी होते त्यांची यादी दिली, सर्व दिलं। पण आता तशीच 2018 ची यादी सुद्धा लवकर येणार आहे। मग आता ही 2018 ची यादी कधी येईल? ही यादी आता 3 ते 4 दिवसामध्ये जाहीर होणार आहे। जशी 2019 ची जाहीर केली तशीच 2018 ची सुद्धा जाहीर करणार आहेत। याच्यामध्ये सुद्धा 1,700 असे विद्यार्थी आहेत जे पैसे देऊन पास झालेले आहेत। मग आता पहिला मुद्दा क्लिअर झाला, टीईटी घोटाळा 2018 ची यादी। आता दुसरा मुद्दा आहे टीईटी घोटाळा 2019 आणि त्याच्यामध्ये आत्ताच कालपासून एक बातमी प्रकाशित होत आहे की अब्दुल सत्तार जी की माजी मंत्री होते आणि आता सध्या त्यांनी मंत्रिपद सुद्धा स्वीकारलेलं आहे, मंत्री सुद्धा झालेले आहेत। आजच्या घडीला एक अशी कंडिशन आहे, त्यांचे 4 मुलं म्हणजे 4 अपत्य, त्यापैकी 3 मुली 1 मुलं असं काहीतरी आहेत, एक्झॅक्टली नाही सांगू शकणार। पण त्यांचे जे अपत्य आहेत त्यांनी सुद्धा बोगस प्रमाणपत्र घेतलेलं आहे, पैसे देऊन घेतलेलं आहे। पण आता ह्याच्यामध्ये अब्दुल सत्तार साहेबांचं सरळ स्टेटमेंट आहे, काय आहे की मुलींचा माझा काही संबंध नाही, त्यांचं लग्न झालेलं आहे, ते त्यांचं त्यांनी बघून घ्यावं। मुलाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी तसंच केलेलं आहे, माझा काहीही संबंध नाहीये, याच्यामध्ये विनाकारण मला फसवलं जात आहे। आता हे फक्त माझ्या बदनामीचं कारस्थान आहे, माझी बदनामी व्हावी म्हणून ते तसं केलेलं आहे। मग आता एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे, असं कुणाची कशी बदनामी करल, डायरेक्ट कसं कुणाचं हे देईल? हॉल तिकीट आहे, हॉल तिकीट दिल्याशिवाय बोगस प्रमाणपत्र मिळालं नाही किंवा तिथं पैसे देऊन हे झालं नाही, असं कसं डायरेक्ट कुणाचं पण नाव देता येईल? तसं देता येत नाही। हॉल तिकीट दिल्याशिवाय, माहिती दिल्याशिवाय प्रमाणपत्र तयार होत नाहीत। आणि वरून असंही सांगतात की परीक्षा सुद्धा दिलेली नाही, मग असेच कॅन्डिडेट परीक्षा न देता सुद्धा प्रमाणपत्र दिलेलं आहे, काहीतरी मध्ये लागे बांधे असल्याशिवाय होत नाहीये। आणि त्यांनी सरळ ह्याच्यावरच चौकशी करावं असं सुद्धा सांगितलेलं आहे। आता वस्तुस्थिती अशी आहे की साहेब आता मंत्री सुद्धा झालेले आहेत। मग एक गोष्ट लक्षात घ्या, ह्याच ठिकाणी जर गरीब एखादा विद्यार्थी असला असता, तोच जर त्या ठिकाणी असला असता आणि त्यांनी असं स्टेटमेंट दिलं असतं तर ते मान्य केलं असतं का तुम्ही? नाही, ते साहेब आहेत, साहेबांनी तसं स्टेटमेंट दिले म्हणून आपण मान्य करतो। पण वस्तुस्थिती अशी आहे, ह्या ठिकाणी गरीबाचा जर विद्यार्थी असला असता
तर त्याची बातमी दबली गेली असती, त्याला कोण तेवढंही केलं नसतं, पैसे देऊनच पास झालास म्हणून हे केलं असतं. पण आता ते साहेब लोक आहेत, मंत्री लोक आहेत, त्यांना कोण काय बोलणार. आणि आता दुर्दैव आपलं असं आहे की तेच आता मंत्री सुद्धा झालेले आहेत. असो, जे गोष्ट असो ते असो, आता वरून अशी बातमी पसरवली गेली की आपले माजी मुख्यमंत्री चव्हाण साहेबांनी सुद्धा हे म्हटलं होतं की आता अब्दुल सत्तार भावी शिक्षण मंत्री होणार. अशी एखादी क्लिप आली, त्यांनी असं एक स्टेटमेंट दिले की झालं, आपल्या यूट्यूब चॅनलवर तीच स्टेटमेंट घेतलं आणि तीच व्हिडिओ क्लिप घेतली आणि सगळीकडे व्हायरल केली. काय घेतली, आता अब्दुल सत्तार साहेब मंत्री होणार, शिक्षण मंत्री होणार, असंच होणार. अहो, काय बोलावं, ह्या गोष्टीवर बोलण्यासारखं काही नाही आहे. खरं हास्यास्पद गोष्ट आहे ही. आणि जवळजवळ जेवढे काही महाराष्ट्रातले शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी देणारे किंवा TET देणारे जे काही DED BED धारक आहेत, त्यांच्यासाठी खरंच ही लाजिरवाणी गोष्ट आहे. हो, अक्षरशः तोंडात मारल्यासारखं झालेलं आहे. अगोदरचे माजी मंत्री, त्यातल्या त्यात त्यांचे 4 अपत्य यांनी TETच्या ह्याच्यामध्ये स्कॅममध्ये त्यांचे नावं, आणि वरून म्हणतात की यांचा माझा काही संबंध नाही आहे. नावं कशी आले काय माहिती नाहीत. आता त्यातल्या त्यात वरून ते मंत्री सुद्धा होत आहेत आणि त्यातल्या त्यात आता ते भावी शिक्षण मंत्री होणार आहेत, अशी सुद्धा बातमी पसरवली जात आहे. याच्याबद्दल बोलण्यासारखं काही जास्तच नाही आहे. पण ह्याच ठिकाणी जर गरिबाचा विद्यार्थी असला असता तर त्यांचं कसं झालं असतं. आता बरेचसे आहेत की आता जे काही 7,874 आहेत आणि 2018ची पण येणार आहे, ह्याच्यामध्ये आता जवळजवळ सर्वच्या सर्वच करोडपती आहेत का, जवळजवळ सर्वच्या सर्व लखपती आहेत का, नाही. ह्याच्यामधले सुद्धा काही गोरगरीब आहेत की बाबा आता शिक्षक भरती होण्यासाठी पर्याय नाही आहे, TET प्रमाणपत्र मिळवणं गरजेचंच आहे, ते मिळवल्याशिवाय टेट परीक्षा देता येत नाहीये. मग असे सुद्धा आहेत की काही कारणास्तव नाईलाजास्तव ह्या स्कॅममध्ये फसलेले आहेत. सर्वच्या सर्व हे पैसेवाले नसतात, काही याच्यामध्ये गोरगरीब सुद्धा आहेत. आता त्यांचे पैसे जायला गेले ते गेले, प्रमाणपत्र सुद्धा गेलं आणि त्यांचं आता करिअर सुद्धा गेल्यासारखं झालेलं आहे. कारण आता नंतर आपल्याला परीक्षेला सुद्धा बसता येणार नाहीये. ह्याच्यामध्ये फक्त गोरगरिबांचं नुकसान होतं, सर्वसामान्य जनता भरकटली जाते, सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त नुकसान होतं. आता जे काही मोठे मोठे लोक असतात त्यांच्यासाठी शिक्षण अधिकारी सुद्धा धावून येतात. आता तुम्ही बघितलेलं असं लगेच दुसऱ्या दिवशी कसं लेटर व्हायरल केलं की काही TETच्या प्रमाणपत्राचा उपयोग केला नाही आणि पगार सुद्धा उचलली नाही. लगेच असतात, लागे धागे असतात, त्यांचे लागेबंद असतात, त्यामुळे त्यांचं सही होऊन जातं, सपादून जातं. पण गोरगरिबाचं, सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं ह्याच्यामध्ये काहीही सपादून जात नाही. ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त गोरगरीब सर्वसामान्य विद्यार्थी हा भरकटला जातो. आता चौथा मुद्दा आहे आपला जो पाचीला पुजलेला आहे, TETचा रिझल्ट कधी लागेल, टेट अपडेट कधी येईल हे पहा. आता जवळजवळ मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा झालेला आहे, शिक्षण मंत्री सुद्धा भेटणार आहेत. आणि मी मागं सुद्धा सांगितलं होतं की जे काही माजी सैनिक होतं त्यांचं अपडेट करायला सांगितलं ना. आता बदलीचं रोस्टर वगैरे ते सगळं पूर्ण होऊन 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्टच्या दरम्यान आपल्या TETचा रिझल्ट लागणार आहे, म्हणजे लागणार आहे. आता ह्याच्यामध्ये ह्याने आणखीन काही घोळ करू नये ते झालं, कारण आता जे दुसरा एक अधिकारी होता तो ह्याच्यामध्ये सामील होता, आता त्यांना नव्यानं सेवेमध्ये रुजू करून घेतलेला आहे. मग आता काही सांगू शकत नाही. त्यातल्या त्यात अब्दुल सत्तार साहेब सुद्धा मंत्री झालेले आहेत. मग आता थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लागेल 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्टच्या दरम्यान TETचा रिझल्ट लागेल, ह्यात काय वाद नाहीये. त्यानंतरचा शेवटचा मुद्दा आहे की आपण आता नंतर काय करणार आहोत. हे व्हिडिओज होऊ राहिलेत. आपण आता हे इतके दिवस फक्त टाइमपास चालू आहे, साधे व्हिडिओज किंवा थोडंसं मोटिवेशन करणं हे ठीक आहे. पण जे आपलं ॲक्च्युअल चॅनल काढलेलं आहे, कशासाठी काढलेलं आहे, फक्त आणि फक्त नोट्सचे व्हिडिओ देण्यासाठी आपण हे चॅनल काढलेलं आहे. हे काय असे न्यूज वगैरे देण्यासाठी नाही आहे, फक्त आणि फक्त नोट्सच्या व्हिडिओसाठी आपलं हे चॅनल आहे. आता मागच्या 1 महिन्यापासून आहे नोट्सचे व्हिडिओ बंद झालेले आहेत, पण आता लवकरच नोट्सचे व्हिडिओ येणार आहेत, फेस कॅम्प सहित येणार आहेत. आपले मानसिक विकृतीचे बरेच चॅप्टर राहिलेले आहेत, म्हणजे बऱ्याच मानसिक विकृत्या राहिलेल्या आहेत, त्याच्या नोट्ससुद्धा येणार आहेत. आणि त्यातल्या काही मानसिक विकृत्या अशा आहेत की नोट्सपेक्षा समजून सांगणं किंवा बोर्डवर समजून सांगणं त्या महत्त्वाच्या आहेत, त्या सुद्धा आपण घेणार आहोत. त्यानंतर आणखीन एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की आता लवकरच CTETची एक्झाम होणार आहे, म्हणजे केंद्राची जी CTET आहे त्याची एक्झाम होणार आहे. मग त्याच्यासाठी सुद्धा व्हिडिओज टाकायचे का ते सांगा. तसं जर तुम्हाला CTETचे व्हिडिओज पाहिजे असतील किंवा CTET बद्दल माहिती पाहिजे असेल किंवा त्याच्यामध्ये आता आपण जसं TETचे व्हिडिओज टाकले होते, टिप्सचे व्हिडिओ टाकले होते, तुम्हाला आवडले होते, तसंच CTETचे व्हिडिओज टाकायचे का ते सुद्धा सांगा. म्हणजे त्याच्यावर एक आपण छोटीशी सिरीज करू प्रत्येक विषयानुसार आणि त्यानुसार मग एका झटक्यामध्ये आपल्याला CTET सुद्धा पास होण्यास मदत होईल. हे आपण करू. पण तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, CTETचे व्हिडिओज पाहिजेत की नाहीत. आणि त्यानंतर आता परवा दिवशी रक्षाबंधन आहे.
सर्व माता भगिनींना, भावांना, सर्वांना आपले जे काही चॅनलवर मेंबर्स आहेत सर्व नेत्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। आता भावा आणि बहिणीचं जे नातं असतं त्याच्याबद्दल काही बोलणं गरजेचं नसतं, कारण असे नाते असतात की त्याबद्दल बोलण्यापेक्षा काही नाते हे मनाने निभावणे गरजेचं असतं। तसंच भाऊ आणि बहिणीचं नातं असतं, याच्यामध्ये जास्त बोलण्याची आवश्यकता नसतं, हे मनाचं मनाशी असलेलं नातं असतं। हे रक्ताचं जरी नातं असलं तरी भावा बहिणीचं नातं खूप वेगळं असतं। जसा एक भाऊ बहिणीच्या मागे एकदम खणखरपणे उभा असतो, तशीच एक बहीण भावाच्या मागे सुद्धा खणखरपणे उभी असते। जसं भावाचं बहिणीचं रक्षण करणं कर्तव्य असतं, तसं बहिणीचं सुद्धा भावाचं रक्षण करणं कर्तव्य असतं। आपली बहीण आणि दुसऱ्याची बहीण असं भेदभाव करायचं नसतं। आपली बहीण आहे ना, मित्राची सुद्धा बहीण असते, दुसऱ्याची सुद्धा बहीण असते, आणि तसंच दुसऱ्याचे भाऊ सुद्धा असतं। नाते हे फक्त मनाने जपायचे असतात, नाते हे सांगायचे नसतात की तो माझा भाऊ आहे, हा आणि हा आहे, तो आहे, तसं नाही। नाते हे मनाने जपायचं असतं। आणि सध्याच्या कलियुगाच्या काळामध्ये काळ असा आलेला आहे की सध्या सख्खा भाऊ पक्का वैरी असं झालेलं आहे। हे कसं आहे, हे काळाचे परिणाम आहेत, विचाराचे परिणाम आहेत, आपला बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो त्याचे परिणाम आहेत। आपण आपला बघण्याचा दृष्टिकोन, आपला विचार करण्याची पद्धत, यावर सगळं सध्याचे नाते टिकलेले आहेत। आपण जर आपला दृष्टिकोन चांगला ठेवला, समोरचा व्यक्ती जरी चुकत असला आणि जरी आपण आपला दृष्टिकोन चांगला ठेवला, आपण समजून घेतलं तर नातं टिकतं। नातं टिकवण्यासाठी धागा हा दोन्ही बाजूने सैल सोडावा लागतो, कारण एक जर ताणून धरत असेल तर दुसऱ्या बाजूने धागा हा सैल सोडावाच लागतो, नाही तर दोन्ही बाजूने धागा जर ताणून धरला तर ते धागा तुटतो। तसंच नात्याचं असते, कसं भांड्याला भांडं लागलं तर भांडण होत असतात, पण त्या भांडणातून काहीतरी बोध घेऊन त्याच्यातून पुढे चालण्याचा प्रयत्न करायचा असतो। तशीच प्रत्येक नाती असतात, नाती जपावी लागतात। नाती जपण्यासाठी हिथं सॅक्रिफाईस करावी लागते। उगत ताणून धरणं, अहमभाव, मी असाच आहे, मी तसाच आहे, माझं मन दुखावलं गेलं, असल्या गोष्टी करणं योग्य नाही। कारण प्रत्येक नाती जपण्यासाठी नाती हे मनापासून जपावी लागतात। आता जरीही भावा बहिणीमध्ये भांडणं असलं, आता कलियुग आहे, कलियुगामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडत असतात, त्या तुम्हाला दिसत असतात, पण हे जपणं न जपणं हे आपल्यावर असतं। आपला बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, आपली विचार करण्याची पद्धत कशी असते, यावर सध्या सगळी नाती टिकलेली आहेत। आपण जर थोडंसं कमीपणा घेतला तर काही बिघडत नाहीये। असो जे असो ते असो, जास्त ह्याच्यावर बोलण्याची आवश्यकता नाहीये। परत एकदा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। याच्यानंतर 15 ऑगस्ट सुद्धा येणार आहे। 15 ऑगस्टला सुद्धा आपण एक छोटासा व्हिडिओ टाकणार आहोत 15 ऑगस्ट बद्दल, पण आत्ताच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे। आणि आता लागलीच उद्यापासून आणखीन 3-4 दिवस कंटिन्यूज व्हिडिओ येतील, आणि 15 ऑगस्टला सुद्धा व्हिडिओ येईल। आणि 15 ऑगस्टचा व्हिडिओ आल्यानंतर आपल्याला डायरेक्ट फेस कॅमचे व्हिडिओ येतील आणि नोट्सचे व्हिडिओ सुद्धा मिळायला चालू होतील। तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका। आणि हे व्हिडिओज पाहून जर खरंच तुमचा काही फायदा होत आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, आणि त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा वाजवा, व ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून असे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील।